नमस्कार मंडळी, मी प्रतीक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आता पप्पा आणि मी चाललो आहे गाणं गाळण्यासाठी. लाकडी गाणं आहे मोरावळ्यामध्ये, तर तिकडे आपल्याला तेल काढायचं शेंगदाण्याचं आणि करडईचं. तर त्यासाठी पप्पा आणि मी आता जाणार आहे. तर तुम्हाला एकंदरीत दाखवतो कशा प्रकारे शेंगदाण्याचा गाणं गाळला जातो आणि त्यापासून तेल तयार केलं जातं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला. हे बघा, मम्मीने आपल्या केलाय खरवस. तर आता पहिल्यांदा खरवस खाऊन घेतो आणि मग जातो शेंगदाण्याचं तेल काढण्यासाठी. दादा पाहिजे. नुसता शेंगदाणा निघत नाही. होय, दोन्ही मिक्स टाकतात. नाही ते पाणी पेंडीवर टाकायला लागतं. होय का? बरोबर. आता असलं बघायला भेटेल ना आपण. इकडं पुढं पण एक लाकडी गाणं होतं ना अजून कुठेतरी रस्त्यालाच. हा ना, रस्त्याला होता की एक पहिला. हो, ती बंद झालं का? मला वाटलं काय ते पण तुमचं असेल म्हणून. ते लाकडी गाण्याचं होतं बघ एकदम असं. हा बरोबर. कंपनी पण पाहिजे. होय तेल पण त्याशिवाय तेल पडत नाही. होय आपण तो कसा करतो शेंगदाण्याचा, बरोबर. कसा कुठं खाली येतो मग. होय, त्यासाठी पाणी मारावंच लागतं मग.
येईल ना लगेच येतील. काय काम व्हायचं असं काय ते झालं असेल ते. एकदम गरमागरम पेट निघाली आहे. हा बघा. हे बघा, हे तेल निघालंय शेंगदाण्याचं. 2 किटल्या भरलेत. बाबा पप्पाच्या पाठीचं 2 किटल्या ते भरलेत. तर मंडळी, मगाशी जस्ट घरी आलो. खूप मस्त एक्सपिरियन्स होता, कारण की पहिल्यांदाच बघितलं की शेंगदाण्यापासून तेल कशा प्रकारे काढलं जातं आणि तेही पारंपरिक पद्धतीने. पूर्वीच्या काळात कसं असायचं की रिफाईंड ऑइल नव्हतं, लोक घाण्यावरचं तेल वापरायचे. तर पहिल्यांदा बघितलं आपण की घाण्यावरती कशा प्रकारे तेल काढलं जातं. एकंदरीत प्रोसेस बघितली आणि त्याचे आपले घाण्याचे झाले होते 93 रुपये आणि आपल्या 3 पायली शेंगा होत्या, तर त्याचं आपल्याला 5 किलो तेल निघालं. बघा, हे अशा प्रकारे तेल असतं. संपूर्ण गाळ असा खाली बसला आहे. त्यानंतर मग आपण यूज करू शकतो परत हे. एकंदरीत खूप मस्त आपला एक्सपिरियन्स होता. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, तर भेटू आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये.